सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चला तर वळूया. चांद मातला भाग 174. कस्तुरीला सचिनचा राग आला आणि ती तशीच पाण्याची कळशी खाली ठेवून बाहेर गेली टेलिफोन बूथवर. आणि तिनं शशीला फोन केला आणि म्हणाली, तू आधी इथं ये, तुझा माणूस आम्हाला त्रास देतोय, तू त्याला इथनं घेऊन जा. शशीनं ओळखलं होतं की आता तो कोण आहे आणि कस्तुरी म्हणाली, शशी तू त्याला इथून घेऊन जा आणि चांगला खडसाव. शशीला आता कस्तुरीचं ऐकणं सुद्धा भाग होतं आणि तो म्हणाला, ओके, मी आणि चंद्रा येणारच आहे. आणि मग तो चाळीमध्ये आला आणि कस्तुरी खाली आली आणि म्हणाली, शशी याला इथून घेऊन जा, याला सांग माझा निर्णय बदलणार नाही आणि हे असं उपाशी राहून थंडीमध्ये झोपून काहीही होणार नाही. आणि सचिन म्हणाला, छोटे शेठ त्यांना विचारा की माझ्यात काय कमी आहे आणि का तुम्ही मला नकार देता. आणि मी थंडीत राहतोय, उपाशी राहतोय, याचा त्यांना का फरक पडतोय. तशी कस्तुरी म्हणाली, शशी त्याला सांग त्याच्यात काही कमी जास्त बघायला मी त्याच्याकडे बघतच नाही, तर काय सांगू, आणि मला बघायचं सुद्धा नाही. आणि हे कोणाला तरी दुसऱ्याला जाऊन विचार, मला विचारू नकोस. आणि सचिन पण म्हणाला, मग छोटे शेठ त्यांना सांगा, त्या हट्टी आहेत तर मी पण हट्टी आहे, मी इथून हलणार नाही आणि मी कोणाला त्रास दिलाच नाही. माझा मी बसलोय ना स्वतःला त्रास करून घेत, तर कुणाला अडचण कशाला व्हावी. मी 3 दिवस वाट बघणार म्हणजे बघणार आणि तिसऱ्या दिवशी माझा जो काही निर्णय आहे तो घेणार. आणि कस्तुरी शशीला म्हणाली, शशी तू याला सांगतोस की नाही इथून जायला, की आम्ही इथून निघून जाऊ. शशी आता दोघांचीही बाजू ऐकून घेत होता आणि सतत इकडून तिकडे तिकडून इकडे बघत होता. ते दोघेही बोलत होते, शशीला बोलण्याची संधी देत नव्हते. पण आता कस्तुरी इथून निघून जाईन म्हणाली आणि शशी म्हणाला, नाही नाही मी बोलतो ना त्याला. आणि शशीनं आता सचिनला हळूच डोळा मारला आणि खोटं खोटं रागवत म्हणाला, सचिन असं एखाद्याची मर्जी नसताना त्याला त्रास द्यायचा नाही, चल जा इथून. असं शशी मुद्दाम म्हणत होता आणि हातवारे करून सचिनला खुणवत होता की मी इथेच राहणार असं म्हण. आणि सचिनसुद्धा म्हणाला, छोटे शेठ तुम्ही माझा जीव घेतला तरी चालेल, नाहीतर त्यांना सांगा माझा जीव घ्यायला स्वतःच, पण मी इथनं हलणार नाही. माझी मर्जी की मी काय करायचं. उठलो तर इथून होकार घेऊनच उठणार, नाहीतर सरळ जीव देणार. आणि कस्तुरी म्हणाली, तुला मरायचं असेल तर दुसरीकडे जाऊन मर, उगीच माझ्यावर काही यायला नको. आणि आता तू शशीचं सुद्धा ऐकणार नाहीस का. आता सचिनने शशीकडे बघितलं आणि हळूच शशीला डोळा मारून म्हणाला, नाही 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 म्हणून सांग, असं मान हलवत म्हणत होता शशी. आणि सचिन म्हणाला, हो मी त्यांचं पण नाही ऐकणार, या बाबतीत मी कुणाचंच नाही ऐकणार, मला फक्त होकार ऐकायचा आहे. आणि कस्तुरी आता रागारागात खोलीत गेली तर तिथं चंद्रा आणि मालन बसल्या होत्या. चंद्रानं ती गरोदर असल्याची गुड न्यूज सांगितली होती मालनला आणि ते ऐकून कस्तुरीला आनंद झाला आणि ती चंद्राच्या बाळाला हात लावणार तिचा पोटावर हात ठेवून इतक्यात तिने हात मागे घेतला आणि चंद्रा म्हणाली, काय झालं, तू हात का मागे घेतला. आणि कस्तुरी म्हणाली, नको माझी दृष्ट लागेल तुझ्या बाळाला, मी नाही त्याला आत्ताच स्पर्श करणार. असं म्हणून कस्तुरी रडत आतमध्ये गेली आणि तिला आता पुन्हा तिचा नवरा जिवंत आणि तिच्या पोटात असलेलं बाळ, त्या दोघांनी त्या बाळासाठी बघितलेली सगळी स्वप्न आठवायला लागली आणि तिला त्रास व्हायला लागला. मग चंद्रा तिच्या मागे गेली. चंद्राने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या पोटावर ठेवला आणि म्हणाली, बघ काही झालं का. अगं असं काहीही नसतं, तू खूप चांगल्या मनाची आहेस आणि चांगल्या मनाच्या माणसांची कधीच दृष्ट होत नाही. उलट मिळाला तर माझ्या बाळाला तुझा आशीर्वादच मिळेल. कस्तुरीला आता चंद्राच्या पोटाला हात लावून खूप छान वाटलं आणि तिच्यामधली ममतासुद्धा उचंबळून आली आणि तिनं चंद्राच्या गळ्यात पडून ती आई होणार म्हणून आनंद व्यक्त केला.
आणि इकडे शशी सचिनला म्हणाला, सचिन तू करेक्ट ट्रॅकवर आहेस बरं का. आणि आता आम्हीसुद्धा प्रयत्न करतो तुझ्यासाठी काहीतरी, पण तू हिंमत हरू नकोस. तू खूप चांगलं काम करत आहेस एवढं लक्षात ठेव. नशिबानं तिच्याकडून सगळं हिरावून घेतलं, पण आगीत होरपळून गेलेल्या तिच्या आयुष्यात पुन्हा फूल उमलवण्याचं काम तू करायचं आहेस. आणि सचिन कस्तुरीच्या घराकडे बघून म्हणाला, हो छोटे शेठ, आज दुसरा दिवस आहे आणि उद्या नक्कीच मला खात्री आहे ती होकार देईल. आणि शशी म्हणाला, पण सचिन तिने नकार दिला तरी तू हिंमत हरू नकोस आणि मरू वगैरे नकोस, समजलं का. आणि सचिन म्हणाला, बघू छोटे शेठ, आता हे उद्याचा दिवसच ठरवेल मी जगेन की मरेल. मग आता मालनला भेटून चंद्रा शशी परत गेले. सचिन होता तसाच बसला आणि पुन्हा लहान मुलांमध्ये खेळायला लागला. आणि आता अचानक खेळता खेळता रस्त्यावर बॉल गेला म्हणून रस्त्यावर तो गेला आणि भरधाव येणाऱ्या वाहनानं त्याला ठोकर दिली. त्या मुलाचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि प्रचंड रक्त वाहत होतं त्याचं. आणि सगळेजण ओरडायला लागले. मालन, कस्तुरी आणि चाळीतले लोक तेवढे तिथे आले आणि आता त्याला हॉस्पिटलमध्ये कोणी घेऊन जायचा हा प्रश्न पडला. पण बाकीचे सगळे विचार करतच होते. इतक्यात सचिननं त्याला उचललं सुद्धा आणि हॉस्पिटलकडे पळवला सुद्धा. मुलगा काही वेळाने शुद्धीवर आला आणि डॉक्टर म्हणाले, बरं झालं त्याला वेळेत घेऊन आलात, नाहीतर होत्याचं नव्हतं झालं असतं. आणि त्या मुलाची आई सचिनचे खूप आभार मानत होती आणि त्याच्या पाया पडत होती. देवासारखा धावून आलास तू, असं म्हणाली ती. आणि हे सगळं तिथंच उभा राहून कस्तुरी बघत होती. सचिनचा अख्खा शर्ट रक्ताने माखलेला होता. तो बदलण्याचा सुद्धा त्याला भान नव्हतं. मग सचिनने तिच्याकडे बघितलं. तिनं त्याचं कौतुक करावं असं त्याला वाटत होतं, पण कस्तुरी काहीच नाही बोलली. आणि कस्तुरी पुन्हा तिथून गुपचूप निघून आली. मग कुणीतरी सचिनला शर्ट दिला आणि त्यानं त्याचा शर्ट बदलला. मग संध्याकाळी मालन म्हणत होती, कस्तुरी अगं जिकडं तिकडं लोक सचिनचंच नाव घेतात बघ. किती मदतीला धावून गेला ना आज तो. नाहीतर त्या मुलाचं काही खरं नव्हतं बघ. अगं आई बापाचा एकुलता एक मुलगा होता तो. कस्तुरी आता तिच्याकडे पाठ फिरवून झोपली होती आणि मालन म्हणाली, झोपलीस होय गं. बरं बाई, मी पण झोपते, असं म्हणून मालन झोपली. पण आता कस्तुरी झोपली नव्हती. ती मालनचं सगळं बोलणं ऐकत होती आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला हातावर उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारा आणि रक्ताने शर्ट माखलेला सचिन तिला दिसत होता. आणि मालन झोपली अशी खात्री झाल्यानंतर ती बाहेर गेली आणि रात्रीच्या 1-1:30 वाजता तिनं बघितलं सचिन झोपलेला आहे का. तर आजही त्यानं ते ब्लँकेट बाजूला ठेवलं होतं आणि तसाच स्वतःला शिक्षा करून घेत झोपला होता. आणि कस्तुरी आता हळूच खाली आली आणि तिनं ते ब्लँकेट उचललं आणि त्याच्या अंगावर टाकलं आणि तिथून निघणार इतक्यात सचिननं तिचा हात पकडला आणि कस्तुरी दचकली. आणि सचिन तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, रात्रीसुद्धा हे ब्लँकेट तूच घातलं होतं ना माझ्या अंगावर. का इतकी काळजी करतेस. मला थंडी लागली तर तुला काय प्रॉब्लेम आहे. बोल ना, मी तुला आवडतोय का. आणि आता कस्तुरी काहीच न बोलता फक्त इतकंच म्हणाली, चुकीचा गैरसमज करून घेऊ नकोस, पण तू माझ्यामुळे या अवस्थेत आहेस आणि माझ्यामुळे कुणी स्वतःला त्रास करून घेतलेला मला आवडत नाही. सोड माझा हात. आणि एखाद्या चांगल्या मुलीचा हात पकड आणि दुसऱ्या कुठल्या तरी मुलीशी लग्न कर. मी तुझ्या लायकीची नाही. तू सुखी हो. आणि सचिन म्हणाला, नाही, तुझी लायकी तू ठरवायची नाही, मी ठरवणार. आणि तू मला हवी आहेस. मी फक्त आणि फक्त तुझ्याशीच लग्न करणार, नाहीतर तुझ्यासमोर जीव देणार, ते पण उद्याच. आणि कस्तुरी म्हणाली, तुझी मर्जी. असं म्हणून त्याच्या हातातून तिने हात सोडवून घेतला आणि जाऊन अंथरुणावर पडली. आणि त्याच्याच विचारानं रात्री कधीतरी तिला झोप लागली.
आता 3रा दिवस उजडला. 3ऱ्या दिवशी सुद्धा सचिन विना अन्न पाण्याचा बसला होता आणि अचानक त्याला चक्करच आली. सगळी जाळी तिथं गोळा झाली आणि कस्तुरी वरून बघत होती. सगळेजण त्याला वारा घालत होते, पाणी पाजत होते आणि आता तिला सुद्धा सचिनला काही होऊ नये असं वाटत होतं. आता थोड्या वेळात सचिन शुद्धीवर आला आणि कुणीतरी त्याला ज्यूस आणून दिला. तरीही तो मरगळलेल्या अवस्थेत म्हणाला, मी पिणारच नाही. माझ्याकडे अजून काही तास शिल्लक आहेत. ती होकार देते की नाही हे बघण्यासाठी, नाहीतर माझा मार्ग मी निवडलेला आहेच. आता हे ऐकलं आणि कस्तुरी थोडीशी आतून घाबरली. किती हट्टी आहे ना हा माणूस, असं तिला वाटलं. आणि आता मालनसुद्धा घरात आली आणि कस्तुरीला म्हणाली, कस्तुरी, अगं काय हे, तू इतकी निर्दयी कधीपासून झालीस? मला तुझं वागणं आवडत नाही. अगं आयुष्य एकटीनं कशी काढशील तू? तू अजून तरुण आहेस, हे जग तुला जगू देणार नाही कस्तुरी. अगं ही चाळी खूप चांगली आहे म्हणून तुझ्याकडे कोणी वाकड्या नजरेनं बघत नाही, पण जेव्हा इथून बाहेर पडशील ना, तेव्हा खरं तुला लांडगे दिसतील. सिमेंटच्या जंगलात राहणारे लांडगे जे सतत बाईची अब्रू घ्यायला टपलेले असतात. आणि तू इतकी पण निर्दयी नाहीस जे कोणाचा तरी जीव घेशील. एका चांगल्या मुलाचा जीव गेला तर कस्तुरी त्याचं पाप तुला लागेल, लक्षात ठेव, असं म्हणून मालनने तिला खडसावलं आणि म्हणाली, जर त्याला काही झालं ना तर त्याच्या घरचे काय करतील गं? कमावता पुरुष आहे तो घरातला. त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांचा आधार कोण बनेल कस्तुरी? तूच सांग. त्याला नकार देण्याचं तुझं कारण आहे ना, ते खूपच क्षुल्लक आहे. सगळं विसरून जगायला शिक कस्तुरी, असं मालन तिला ओरडूनच म्हणाली. कस्तुरी थोडी घाबरली. खरंच त्याला काही झालं तर मला पाप लागेल का, असा तिनं विचार केला. आणि कस्तुरी दिवस रात्र सचिनचाच विचार करत होती आणि तिनं मनाशी काहीतरी ठरवलं. आणि आता तोही दिवस गेला. 4था दिवस उजडला आणि सचिननं कस्तुरीला दिलेली पूर्ण 3 दिवसांची मुदत संपली. आणि सचिन तिला हाक मारून बाहेर बोलवत तिच्या खोलीकडे बघत म्हणाला, तुमचा नकार आहे तर ठीक आहे. मी तुमच्यात माझं जगण्याचं कारण शोधत होतो, पण आता ते कारणच जर मला नकार देत असेल तर जगून तरी काय करू? असं म्हणून त्यानं कुणाला काहीही कळायच्या आत खिशातून विषाची बाटली काढली आणि तोंडाला लावली. आणि सगळेजण घाबरले आणि अरे हे काय केलंस तू, असं म्हणून डोकं बडवून घ्यायला लागले. तशी कस्तुरी फार घाबरली आणि पळतच खाली गेली आणि त्याच्या हातातून ती बाटली घेऊन तिनं बघितलं तर खरंच ते विष होतं आणि कस्तुरी कासावीस होऊन रडायला लागली. सचिनने आता त्याचं अंग टाकून दिलं आणि डोळे झाकून घेतले आणि कस्तुरीनं खूप रडूनच त्याचं डोकं मांडीवर घेतलं आणि म्हणाली, असं का केलंस तू? थोडंसं थांबू शकत नव्हता का? इतक्या लवकर, इतक्या गडबडीत हा निर्णय घ्यायची काही गरज होती का? कस्तुरी आता खूप रडत होती आणि म्हणाली, मी होकार देणारच होते. तू पुन्हा एकदा मला का नाही विचारलं? असं म्हणून कस्तुरी रडत होती. आणि पुन्हा एकदा जयवंतसारखंच कोणीतरी जीवाभावाचं माणूस गमावलं असं तिला वाटत होतं. आणि आता हळूच सचिननं डोळे उघडले आणि रडणाऱ्या कस्तुरीकडे बघितलं. कस्तुरी रडत होती. बाकी सगळ्यांनी डोळे उघडलेलं सचिनला बघितलं आणि तोंड दाबून हसायला लागले. आणि सचिन म्हणाला, खरंच? पुन्हा एकदा विचारू? मग आता विचारतो, माझ्याशी लग्न करशील का? आणि अचानक तिच्या कानावर आलेला सचिनचा आवाज ऐकून तिने डोळ्याचा पदर काढला आणि त्याच्याकडे बघितलं तर सचिन डोळे उघडे ठेवून तिच्याकडे बघत होता. आणि कस्तुरीला खूप मोठा धक्का बसला. पण हा धक्का सुखद होता आणि आता ती सुद्धा रडता रडता हसायला लागली. आता सचिन उठला आणि तिचे डोळे पुसून म्हणाला, आता कधीच या डोळ्यात अश्रू येणार नाहीत याची जबाबदारी माझी. पण सांग ना, माझ्याशी लग्न करशील का? आणि कस्तुरी डोळ्यात आनंदाचे अश्रू घेऊन म्हणाली, हो. तसं सगळ्या चाळकऱ्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली.